त्यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। इंडिया आघाडी आणि मवियामध्ये सहभागी होण्यासाठी वंचित बहुजन आघाडी इच्छुक असल्याचं पत्र आहे प्रकाश आंबेडकरांनी उद्धव ठाकरेंसह मल्लिकार्जुन खरगेंना लिहिलेलं आहे। मोदींची हुकुमशाही रोखायला एकत्र या असं आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे। तर समसमान वाटपाचा विचार व्हावा असंही त्यांनी या पत्रामध्ये म्हटलेलं आहे। आंबेडकरांच्या पत्रामध्ये तसा उल्लेख करण्यात आलाय। तर मविया लोकसभेसाठी 12-12-12-12 या सूत्राचा विचार व्हावा असं सुद्धा प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या पत्रामध्ये लिहिलेलं आहे। तर त्याची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची अपडेट म्हणावी लागेल। इंडिया आघाडी आणि मवियामध्ये सहभागी होण्यासाठी वंचित बहुजन आघाडी इच्छुक असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी यापूर्वी सुद्धा सांगितलेलं होतं आणि आता तर तसं पत्र त्यांनी उद्धव ठाकरेंसह मल्लिकार्जुन खरगे यांना लिहिल्याची माहिती समोर येते। तर मोदींची हुकुमशाही रोखायला एकत्र या असं आवाहन त्यांनी केलं आहे आणि ते पत्र आपण लोकशाही मराठीच्या स्क्रीनवर बघू शकता। त्यांनी जो फॉर्म्युला इथं ठेवलेला आहे मवियामध्ये सहभागी होण्यासाठी तो सुद्धा आपण या ठिकाणी बघू शकता। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्या सोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत। अमोल, काय सांगाल? वंचित बहुजन आघाडी ही इंडिया आघाडी असेल किंवा मविया सोबत जाण्यासाठी इच्छुक असल्याचं याआधी सुद्धा वारंवार प्रकाश आंबेडकरांनी सांगितलेलं आहे आणि आता तर त्यांनी पत्र लिहिल्याचं दिसतंय। काय अपडेट्स? नक्कीच महाविकास आघाडीतले जे 3 प्रमुख पक्ष आहे या तिन्ही पक्षाच्या प्रमुखांना त्यांनी हे पत्र लिहिलेलं आहे आणि मोदींना हटवायचं असेल तर महाविकास आघाडीने लोकसभा निवडणूक हे एकत्र लढली पाहिजे आणि त्यामध्ये वंचितला सुद्धा सहभागी करून घेतलं पाहिजे अशा प्रकारचा उल्लेख यामध्ये केलेला आहे। त्याचबरोबर समसमान जागा वाटप व्हायला हवं असं सुद्धा वंचितने मागणी केलेली आहे। खरं तर याआधी सुद्धा त्यांनी अशा प्रकारचं पत्र हे तिन्ही पक्षांना लिहिलेलं होतं, मात्र आता स्वतः प्रकाश आंबेडकर यांनीच हे पत्र यामध्ये लिहिलेलं आहे आणि लोकसभेसाठी समसमान हे सूत्र आम्ही केवळ महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडी समावेशासाठीच नाही तर जे अंतर्गत वाद आहेत ते संपवण्यासाठी सुद्धा महत्वाचं आहे असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे आणि हा फॉर्म्युला केवळ मोदींना हटवण्यासाठीच आहे आणि इंडिया आघाडीमध्ये सहभागी होण्याची आमची सुद्धा इच्छा आहे असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे आणि त्यामुळे आता या पत्रावर नेमकं या तिन्ही पक्षातले प्रमुख व्यक्ती काय प्रतिसाद देतात आणि काय नेमकं या जागा वाटपांमध्ये महाविकास आघाडीमध्ये होतंय आणि खरंच वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडी सामावून घेते का हे सगळं पाहणं महत्वाचं आहे। पण सातत्याने प्रकाश आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी यांच्याकडून महाविकास आघाडीमध्ये सहभागी होण्यासाठी प्रयत्न केले जातात आणि तशा पद्धतीचं पत्र सुद्धा आता त्यांनी तिन्ही पक्ष जे प्रमुख आहेत त्यांना लिहिलेलं आहे। निश्चितच अमोल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर हे पत्र आपण बघू शकतो प्रकाश आंबेडकर यांनी स्वतः उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना लिहिलेलं आहे। मविया त्याचबरोबर इंडिया आघाडीसोबत जाण्याची इच्छा त्यांनी या पत्रातून व्यक्त केलेली आहे आणि याशिवाय राज्यामध्ये ज्या लोकसभेच्या जागा आहेत त्या कशा पद्धतीने लढवाव्या यासाठी एक फॉर्म्युला सुद्धा ठेवलेला आहे। त्यामुळे आता या त्यांच्या मागण्या मान्य करून वंचित बहुजन आघाडीला इंडिया आघाडी आणि मवियामध्ये घेतलं जातं का ते पाहावं लागेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।